चला हे बघा फायनली आलेलो आहे प्रेरणा हॉस्पिटल. इथंच आहे बाळ आणि हे बघा बाळ किती क्यूट बाळ आहे. असं वाटतं ते पाहतच राहावं. एका दिवसाचं बाळ आहे हे आणि कंटिन्यू त्याच्याकडे पाहतच राहावं असं वाटतंय. नमस्कार मित्रांनो. तर खूप दिवसानंतर ब्लॉग करतोय. एवढे दिवस खडं का झालं काय झालं सगळं पुढं जो ब्लॉगमध्ये सांगेल. आता हा अर्जंटमध्ये चाललं आहे ब्लॉगचं, कारण की ब्लॉगच असा स्पेशल ब्लॉग आहे माझ्यासाठी. कारण आजचा खास स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी लाईफमध्ये. ते काय आहे ते पुढे तुम्हाला कळेलच. आता हे बघा वाजलेत रात्रीचे 8:15 आणि आता मी चाललो आहे गावाला रात्री. तर पसार वगैरे काय नाही, कारण उद्याचा दिवस थांबायचा, संध्याकाळी परवा परत सकाळी रिटर्न यायचं आहे. त्यामुळे 1 डे ट्रिप आहे, गावाला जायचं आहे, भेटायचं आहे. चला तर मग काय आहे ते तुम्हाला लवकर कळेलच. एव्हा ना तुम्हाला टायटलवरून याच्यावरून कळलंच असेल. चला तर मग जाऊयात लवकर. एक्सायटेड आहे खूप मी. चलो नाईट प्रवास करून जायचं आपल्याला. चलो गाईज हे बघा आता असं तयार झालं आहे. खरं तर आज गाडी दुसरी आहे. थांबा जरा उजेड करायचं आहे. उजेडाला कुठे यायचं, मागं आहे उजेडच हा ना. तर आत्ता दुसरी गाडी आपल्याकडं ही बघा महिंद्राची 3XO मित्राची गाडी आहे. कारण माझी जी गाडी आहे तिचं काम चालू आहे, त्याच्यामुळं ती गाडी काही घेता नाही आली. त्यामुळं आता ही गाडी घेऊन जायची आपल्याला गावाला. तिथे प्युअर पेट्रोल गाडी आहे. बघूया आता कसा एक्सपिरियन्स आहे. चलो निघलते अभि आपण. बघा पेट्रोल आणि हे पण आपण 0 सेट केला आहे. बघू आता किती किलोमीटर होतं आहे आपलं. हे बघा बरोबर 8:49 म्हणजे जवळजवळ 9च वाजलेत. 9 वाजता निघालो आपण चिखली पुण्यातून. आपल्याला जायचे सोलापूर करमाळा येथे. बघू आता किती वेळात हा प्रवास पूर्ण होतो आहे आपला. आणि रात्रीचा प्रवास करायचं कारण म्हणजे ट्रॅफिक लय नसतं त्याच्यामुळं. चला बघा 2 जण चाललो आहे मी आता. आला पुणे सोलापूर हायवे. इथून डायरेक्ट आता बिग वनपर्यंत नो टेन्शन. काय वळायचं नाही कुठं, काय नाही याच हायवेने जायचं जोरात. बघूयात किती आता 9:45 म्हणजे 9:45 वाजता आपण हायवे चालू केला आहे पुण्यातून. तर बिग वनपर्यंत किती तासात जातो आहे बघूयात. मला वाटतं 2 तासात जायला पाहिजे. आता मोठी गाडी यावेळेस. बघू आता काय होते. चला 9:45 चालू केलं बरोबर. किती वेळात पोचते बघू. हां अर्धा एवढं लवकर नाही जाणार. थिऊर फाटा नाही, थिऊर फाट्याला जायला 15 आपला अर्धा तास लागेल अजून. ट्रॅफिक 1 तास पाऊण तासात जात आहे थिऊर फाट्याहून. चला कारण ही गाडी आपण आहे ना, मी प्रयागराजला घेऊन गेलेलो आहे, त्याच्यामुळे हिचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स मला माहिती आहे. लय फास्ट गाडी चालते एकदम, त्याच्यामुळं गाडीचा नाद नाही करायचा. बघूयात आता किती वेळात पोहोचते. सेलिरिओने मला वाटते 1.5 तास लागतो. 1.5 तास लागतो सेलिरिओने जायला. त्याच्या आतच जायला पाहिजे. हे गाडी तळ बघा 10:48 म्हणजे बरोबर 1 तासाच्या आत टोल नाका, पाटसचा टोल नाका इथं आलेलो आहे. सेलेरिओनी 1.25 ते 1.5 तास लागायचा. अर्धा तास आपल्या या गाडीमुळे वाचलाय. ट्रॅफिकमुळं तर जातोच वेळ, पण असा वाचलाय वेळ. हे बघा बरोबर रात्रीचे 11:11 झालेले आहेत आणि हा हायवे इकडचा सोडलाय आणि आता आलोय बिगवणमध्ये. आणि आता इथून राशीनवरून करमाळा आणि करमाळ्यावरून बाळेवाडी असं अंतर कापत जायचंय. हे बघा आता वाजलेत बरोबर 12:24 हे बघा. आणि आपले ट्रिप टाईम 3 तास 33 मिनटात आपण 193 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे. 3 तास 33 मिनटात अशी ही गाडी. जशी घरून चालू केली ना तशी बंदच नाही आहे. घरून चालू केल्यापासून आत्ता थांबलो आहे, ते पण डायरेक्ट डेस्टिनेशनला येऊन. अशी खरंच मस्त गाडी राहू. 3XO पेट्रोलला पार 14चा ॲव्हरेज दिला तिने, पण पळलेलं आहे जोरात. नाद नाही. आवडली आपल्याला ही गाडी. घ्यायचा विचार केला असता पण पेट्रोलला नाही परवडत, त्याच्यामुळं नको. पण गाडी ओव्हरऑल मस्त आहे. चला आता इथं मामाच्या गावाला थांबलो आहे. इथं आराम करायचा, झोपायचा
आणि उद्या सकाळी उठून जायचं आहे, कारण इथून काशीनाथ आहे त्याला घ्यायचं आहे. उद्या परत आई आहे तिकडं, आईला घ्यायचं आहे आणि मग जायचं आहे खर्ड्याला. चलो गुड नाईट. चला चाललो आहे आता खर्ड्याला. रात्री मुक्काम केला. हे बघा अय, हे बघा हे दोघं जण आलेत. चला चाललो आहे आता खर्ड्याच्या दिशेने पोचू. ऑफ रायडिंग करत जायचं सगळं. आपल्या घरी बनवलेलेच आहेत ना. गाईज हे बघा दुपारचे पार 12:15 वाजत आले. दिसते का 12:14 झालेत. हे का इथं घरी आलो होतो पेढे वाटायला वगैरे, सगळ्यांना पेढे वाटलेत आणि आता निघालो आहे दवाखान्यात. अजून बघायला जायचं आहे ना. चला हे बघा फायनली आलेलो आहे प्रेरणा हॉस्पिटल. इथंच आहे बाळ आणि हे बघा बाळ किती क्यूट बाळ आहे. असं वाटतं ते पाहतच राहावं. एका दिवसाचं बाळ आहे हे आणि कंटिन्यू त्याच्याकडे पाहतच राहावं असं वाटतंय. हे बघा बाळाची काळजी घेण्यासाठी असलेले सगळे मंडळी आणि ही बाळाची आई, तिला पण थोडा आराम करायला सांगितलेला आहे. तर मित्रांनो बघितलं बाळ वगैरे बघितलं. खरं तर मी बाळाच्या जास्त जवळ नाही गेलो, कारण मला आधीच खोकला आणि ताप होता, त्याच्यामुळं म्हटलं नको. त्याच्यामुळे थोडं लांबूनच त्याला पाहिलं वगैरे. पण जो काय आनंद आहे ना, खरंच सांगू नाही शकत. मी 10 ते 15 मिनटं फक्त त्याच्याकडे बघत राहिलो होतो. हा ना, काय तो आनंद आणि काय ते सांगू नाही शकत राव. खरंच बाप होण्याचं सुख काय असतं ना, ते खरंच आज अनुभवायला मिळालं आहे मला. हा ना. चला आता बघितलं आहे बाळाला वगैरे. आता इलेक्शनचं कामं असल्यामुळे तिकडेही जबाबदारी आहे, इकडेही जबाबदारी आहे. इकडं आहेत सासू सासरे वगैरे बाकीचे, तिच्या घरचे वगैरे आहेत, त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे. तर आता पण इथून मामाच्या गावाला जायचं, तिथं पेढे वगैरे वाटायचे. कारण बघितल्याशिवाय म्हणलं पेढे कोणाला वाटायला नको, म्हणून बाळाला बघितलं. आता पेढे घेतलेले आहेतच आपण पाथरूडवरून. अख्ख्या महाराष्ट्रात पाथरूडचे पेढे फेमस आहेत. तर ते पेढे घेतलेले आहेत आणि आता निघालो आहे मामाच्या गावाला. तिथं थांबायचं आहे आणि मग तिथून मावशीकडं जायचं. मावशीकडून मामाच्या इथं वाटायचे पेढे आणि मग आपल्याला जायचं आहे पुण्याला. त्याला काय होत काय लाईनीत पुढं 5-6 ट्रॅक्टर आहेत. गाईज फायनली परत रिटर्न आलेलो आहे आणि जाताना पण हीच कपडे होते, येताना पण हीच आहे. ट्रॅव्हलमध्ये काय आहे, जाताना रात्री गेलो झोपलो तर सकाळी दुसरे घातले, परत येताना गाडी चालवताना हीच कपडे. असो ते सांगायसाठी नाही आलो मी. हे बघा 10 वाजलेले आहेत आणि सकाळीच मामाच्या गावचा प्रवास करून इथं आलेलो आहे. सकाळी 6 वाजले होते निघायला आणि गाडी होती 3XO. तुम्हाला तर माहिती आहे, एक नंबर गाडी आहे. अशी भारी पळवत आणली ना. 3-3.5 तासात मी गेलेलो आहे. आलो पण 6ला निघालो, 9:30च्या दरम्यान इथं मी आलो होतो. तर हे सगळं अचानक एका दिवसाचं प्लॅनिंग होतं. रात्री 10ला निघालो, 12-1 वाजता पोहोचलो. सकाळी परत बाळाकडे गेलो, पाहिलं. त्याच्या जास्त जवळ नाही गेलो, कारण मला पण खोकला सर्दी आहे, त्याच्यामुळं म्हटलं नको इन्फेक्शन. फक्त बघितलं, भेटलो आणि मग परत रिटर्न पेढे वाटत पाथरूडचे पेढे वाटत रिटर्न आलो आहे. आता इथं आलं. आता इथले आपल्या आजूबाजूचे जे आहेत कॉलनीतले मित्र वगैरे सगळे, त्यांना पण पेढे वाटायचे आहेत. आज दिवस अख्खा पेढे वाटण्यात जाणार आहे. पण आनंदाची गोष्ट आहे, पेढे वाटताना जो आनंद होतो, लोक विचारतात कसं आहे काय, ते खूप असं वेगळं फील आहे, सांगू नाही शकत. असो चला, तर हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि गणेशजी जाधव चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून सबस्क्राईब करा. धन्यवाद.